नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM सेकंड इयरचा मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आजार व परिचर्या. तर या सब्जेक्टमध्ये आपण पहिला चॅप्टर म्हणजे आपले एकूण किती चॅप्टर होते? 28 चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये पहिला चॅप्टर आपण आज बघणार आहोत. हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल. तर मग याच्यामध्ये खूप सोपं आहे. याच्यामध्ये काय काय शिकायला भेटणार आहे आपल्याला? प्रस्तावना भेटणार आहे. आता मानसिक आजार आणि त्याची परिचर्या कशी त्याची प्रस्तावना, मानस उपचाराची व्याख्या, मेंदू आणि वर्तन, मेंदूतील कार्यसमूह म्हणजे मेंदूमध्ये कसे कार्य फंक्शन कसं होतं ते बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मनोरुग्ण परिचर्या. आता मनोरुग्ण परिचर्या म्हणजेच काय? तर जी मानसिक आजार असणाऱ्या रुग्णाला परिचर्या देते का, म्हणजे तिची काळजी घेते त्या रुग्णाची, तर त्याच्यामध्ये काय असतं? आवश्यक असलेले गुण. तर हे गुण आवश्यक असलेले गुण, रुग्णासंबंधी कर्तव्य काय काय तिचे, त्यानंतर हॉस्पिटल व स्वतः संबंधीचे कर्तव्य, तर इत्यादी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला आपण बघूया. आता सर्वप्रथम इंट्रोडक्शन. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांना, जेणेकरून सर्वजण बघतील. आणि याला जर जास्त व्ह्यूज वगैरे आणि कमेंट आल्या, 10+ कमेंट आल्या, तरच मी पुढचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा सर्वांनी आणि कमेंट सर्वांनी करा. तर मग प्रस्तावना याच्यामध्ये येतात. आता पहिलं इंट्रोडक्शन बघू आपण या चॅप्टरचं. तर आपल्या देशामध्ये आता मानसिक आजार कोणालाच माहीत नाही. कोणी त्याच्याविषयी बद्दल कोणी बोलतच नाही. आपल्याकडे जागृती झालेली चांगली नाही. तर प्रमाण लक्षात लक्षात येण्या इतपत वाढलेले आहे. आता थोडं समजायची गरज आहे, आपल्याचा अभ्यास करण्याची गरज वाढलेली आहे. कारण का, तर दर 100 व्यक्तीमधून एक व्यक्ती तीव्र मानसिक विकाराने ग्रासलेला आहे. आता म्हणजे 100 लोक आहे, 100 लोकातला एक व्यक्ती हा तीव्र मानसिक आजार झालेला आहे त्याला. पण आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपण तो ओळखू शकतो का? नाही. त्यामुळे याची आता अभ्यास करण्याची गरज आहे. आणि त्याच्याबरोबर अजून काय आहे? 10 व्यक्तीला, म्हणजे 100 व्यक्तीमधून 10 व्यक्तीला सौम्य प्रकारचा मनोविकार आहे. म्हणजे सौम्य प्रकारचा मनोविकार म्हणजेच मानसिक आजार आहे त्याला. तीव्र स्वरूपाचा एका माणसाला 100 पैकी, परंतु सौम्य म्हणजे कमी प्रमाणात थोडा राहणार आहे. पण 10 व्यक्तींना म्हणजे 100 मधले 10 व्यक्ती, तर तसं 1000 लोकसंख्या आपल्या गावामध्ये, तर त्याच्यामध्ये 100 त्या 1000 पैकी 100 लोकांना मानसिक आजार असू शकतो. तर समजलं? असं याच्यामध्ये सांगितलेले. त्यामुळे आता आपला मानसिक आजार काय आहे, त्याची परिचर्या काय आहे, तर याचा अभ्यास करणं गरजेचं झालेलं आहे. समजलं? त्याच्यानंतर तर वेळीच मनोविकाराचे निदान आणि उपचार घेऊन लोकांना स्वाभाविक आयुष्य जगता येण्यासाठी, तसेच मनोविकारांवर नियंत्रण करण्यासाठी, प्रतिबंधन करता यावे यासाठी फेब्रुवारी 1981 साली नामवंत मानसिक तज्ज्ञांची परिषद दिल्ली येथे झाली. मग त्यांची काय झाली? परिषद झाली. कधी झाली? फेब्रुवारी 1981 साली. तर नामवंत मानसिक तज्ज्ञांची, जे मानसिक तज्ज्ञ त्यांची परिषद भरली होती दिल्ली येथे. समजलं? त्याच्यानंतर इसवी सन 1982 मध्ये या परिषदेतील ठरावांच्या अंमलबजावणीचे आदर्श सर्व राज्यांना देण्यात आले. तर याची अंमलबजावणी केली. मग त्याचे आदेश दिले सर्वांना, सर्व राज्यांमध्ये, महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये, सर्व राज्यांमध्ये काय केलं? त्याचा अंमलबजावणी करण्यास सांगितलं. कधी? 1982 मध्ये. कार्यक्रम विचारला जातो IMPA MCQ मध्ये पण विचारला जाईल. 5 मार्काला कार्यक्रम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा विचारला जातो. तर मग याची सुरुवात आता बघा. तर मग झालं, आदेश देण्यात आले. मग इसवी सन 1987 पासून मानसिक आरोग्याचा राष्ट्रीय कार्यक्रम समावेश केला गेला. तर समजलं? याच्यामध्ये काय सांगितलेले? राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्याचा हा कार्यक्रम कधी समाविष्ट केला गेला? 1987 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम. तर ह्या कार्यक्रमाचं नाव आहे. याची सुरुवात कधीपासून झाली? 87 पासून, 1987 पासून. तर हे पाठ करून ठेवा, पेपरला विचारलं जातं. आता बघूया. मी खूप स्लो समजून सांगते, तुम्ही फास्ट करून बघू शकता पेपरला. तर इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या इसवी सन 1987 साली सुधारित अभ्यासात तर अंतर्गत मेंटल हेल्थ, नॉर्मल, अबनॉर्मल, सायकोलॉजी यावर जास्त भर दिला आहे. तर काय सांगितलेले यांनी? इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या इसवी सन 87 सालाच्या सुधारित म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं नाही अंमलबजावणी करा. अंतर्गत मेंटल हेल्थ, नॉर्मल, अबनॉर्मल. आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहे? या कार्यक्रमामध्ये मेंटल हेल्थ बघणार आहे. याच्यामध्ये नॉर्मल आहे, अबनॉर्मल आहे, या सायकोलॉजीवर जास्त भर दिला गेला. तर मग नंतर आपण बघणार आहे त्याच्यामध्ये काय, मानसिक आजारापेक्षा शारीरिक आजार केव्हाही बरा. आता तुम्ही म्हणाल असं का? मानसिक आजार
हा मानसिक आजारापेक्षा शारीरिक आजार हा केव्हाही बरा, असं म्हणलेलं आहे आता इथे. तुम्ही म्हणाल कसं, मानसिक आजार म्हणजे काय असतो, आपल्या मेंदूला लागलेले कीड असते किंवा काय आजार समजून घ्या. आणि शारीरिक आजार कसा असतो, आपल्या शरीराला लागलेले. तर शरीराचा आजार आता का बरा आहे तर कारण बघा, शारीरिक आजारामध्ये आपण आपल्या भावना, विचार आणि होणारा त्रास स्पष्टपणे बोलू शकतो किंवा आपल्या डॉक्टरला किंवा आपल्या परिचार्याला सांगू शकतो. परंतु मानसिक आजाराचं काय होणार आहे, मानसिक आजाराचा काय प्रॉब्लेम आहे, आपण ते मेंटली प्रॉब्लेम असणार आहे, मनातल्या मनात विचार करून. तर तसेच सामाजिक आणि कौटुंबिक बंधने समजून वागू शकते. आता कौटुंबिक बंधने जे असतात ते वागू शकते. परंतु या सर्व गोष्टी मानसिक आजारांच्या व्यक्ती करू शकत नाही. आता मी सांगितलं तुम्हाला, आता आपण म्हणजे मला काही ताप वगैरे आला तर मी डॉक्टरकडे जाऊ शकते, त्यांना सांगू शकते मला ताप आलेला आहे. परंतु मानसिक आजारामध्ये आपण असं करू शकतो का? नाही. तर एवढेच नव्हे तर औषधी देखील घेण्यास व उपचार करून घेण्यास याची तयारी नसते. आता लोकांना आपण सांगितलं मला मानसिक आजार झालेला आहे, तर त्यांना असं वाटतं की वेडा झाला माणूस. तर समाजामध्ये यांना व्यवस्थित वागणूक भेटणार आहे का? नाही. त्या भीतीने लोक दाखवत नाही, डॉक्टरांकडे जात नाही. परंतु याच्यात घाबरण्याची किंवा लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही, असं आपल्याला रुग्णाला समजून सांगायचं आहे. त्यामुळे आपण याचा अभ्यास करतोय. तर करवून घेण्याची तयारी नसते. म्हणून मानसिक आजार होऊ न देणे, झालाच तर त्याचे लवकरात लवकर निदान करणे, लवकरात लवकर निदान करून त्याला योग्य प्रकारचे औषधोपचार देणे हे अत्यावश्यक आहे. तर समजलं तुम्हाला? याच्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, रुग्णाला होऊच द्यायचा नाही. पण झालाच तर लोक, आता आपण काय सांगितलेलं आहे, झालाच तर काय करायचं, लवकर निदान करायचं आहे. निदान झाल्यानंतर योग्य पद्धतीने औषधोपचार द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं, जनजागृती करायची, घाबरायचं नाही किंवा लाज वाटू द्यायची नाही, काही नाही. आता समजा मनोविकार, प्रत्येक वेळेस मनोविकार हा म्हणजे असं मेंटली हे होत नाही. कधी कधी वेगळ्या गोष्टीचा पण मानसिक आजार असतो, काही फोबिया असतो, म्हणजे भीती वाटते कोणत्या गोष्टीची, असं पण असू शकतं. तर चला आता नेक्स्ट बघू. सुधारित अभ्यासक्रम हा समाजभिमुख कम्युनिटी ओरिएंटेशन असल्यामुळे परिचारिकांना आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या विषयाच्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त करावा आणि त्याचा समाजात प्रगतीसाठी पर्याय आणि देशाची प्रगतीसाठी उपयोग करावा. तर मग आपल्याला याचा काय सांगितलेलं आहे, या कार्यक्रमाचा किंवा या चॅप्टरचा किंवा या सब्जेक्टचा आपल्याला काय फायदा आहे, तर काय फायदा होणार आहे, परिचारिका आपल्याला माहीत झाला तर ही गोष्ट, याच्यामध्ये लाजण्यासारखं काही नाही किंवा भीती वाटण्यासाठी आपण काय करणार आहे, गावामध्ये जाणार आहे, होम व्हिजिट्स म्हणून घ्या किंवा रुग्णांच्या संपर्कात डायरेक्ट कॉन्टॅक्ट येणार आहे ना आपला. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्या समाजाची जनजागृती करायची, त्याची प्रगती करायची. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या जगाचा किंवा देशाची प्रगती होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या आरोग्याला होणार आहे. मानसिक आरोग्य आणि फिजिकल आपलं शारीरिक आरोग्य, या दोन्ही यासाठी आपली मदत होणार आहे. तर चला बघूया नेक्स्ट. तर आता IMP व्याख्या डेफिनेशन बघणार आहे आपण आता. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ही डेफिनेशन आहे. तर मानसोपचार शास्त्राची व्याख्या. तर याच्यामध्ये मानसोपचारशास्त्र हे एक वैज्ञानिक शाखा आहे. आता याची पहिलं लिहायचं, पहिलं वाक्य आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे, वैज्ञानिक शाखा आहे. तर समजलं. याच्यामध्ये मानसोपचारशास्त्र हे एक वैज्ञानिक शाखा असून यामध्ये आता काय अभ्यास करणार आहे आपण, याच्यामध्ये मानसिक आजारांचा अभ्यास करणार आहे. परंतु याचं प्रतिबंध कसं करणार त्याचा अभ्यास करणार आहे, त्याचे निदान कसे करणार आहे, कोणत्या कोणत्या तपासण्या करणार आहे निदानासाठी, उपचार कसा करणार आहे व व्यवस्थापन कसं करणार याचा अभ्यास केला जातो. यालाच आपण काय म्हणू, मानसोपचार शास्त्र. तर तुम्हाला डेफिनेशन कळली. हे एक वैज्ञानिक शास्त्र आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, मानसिक आजार, प्रतिबंध, निदान, उपचार, व्यवस्थापन याचा अभ्यास केला जातो. यालाच आपण मानसोपचार शास्त्र असे म्हणतो. झालं सोपं एकदम. त्याच्यामध्ये निदान, प्रतिबंधन, उपचार, व्यवस्था ही शब्द पाठ करायचे ना, आजार काय काय. तर हे विषय एवढी पाठ करण्यासारखी नाही, एका मिनिटात पाठ होऊन जाते. तरी 2दा वाचून घ्या, व्यवस्थित होऊन जाईल. आणि त्या सोप्या भाषा समजून सांगते, त्यामुळे तुम्हाला रिव्हिजन मारायची पण गरज नाही. चॅप्टर सोपं आहे, त्यामुळे मी व्यवस्थित शब्द म्हणजे प्रत्येक शब्द एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. 3 चॅप्टर आहे आपली, 3च पेज आहे, त्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करते. व्हिडिओ जर आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब वाढत नाही आहे. तर आणि मला याच्यानंतर कमेंट आल्या पाहिजेत तरच मी व्हिडिओ बनवणार आहे नेक्स्ट उद्या. तर समजते. आता बघू, मेंदूची रचना व कार्य आपण प्रथम वर्षात बघितली. आता प्रथम वर्षामध्ये बायोसायन्समध्ये आपण ब्रेन फंक्शन ऑफ द ब्रेन ते बघितलेलं आहे. तरीसुद्धा काहींनी फर्स्ट इयर चांगला अभ्यास केला नाही, तरी जाऊ द्या, आपण सेकंड इयरला परत त्याचा अभ्यास करू. तर चला बघूया आता. मेंदू आणि वर्तन, बिहेवियर, ब्रेन अँड बिहेवियर, आपलं मेंदू आणि आपलं वर्तन कसं आहे, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर मनाच्या सर्व कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याचे काम मेंदू करतो. तर कोण करतं कार्यक्रमाची अंमलबजावणी, म्हणजे आपण जे ठरवलेले
मनामध्ये, तर ते आपण अंमलात आणण्याचं काम कोण करत असतं? मेंदू करतो आपल्याला. मेंदू एकदम मास्टर माइंड असतो आपल्या शरीरामध्ये. तर मेंदू हा लक्षावधी मज्जापेशीपासून संयोगी पेशी जालापासून बनलेला असून त्याचे वजन किती आहे? 1250 ग्रॅम, म्हणजे 1250 ग्रॅम याचं वजन असतं. ते पाठ करून ठेवा, MCQ मध्ये विचारलं जाणार तर नाही आहे, बायोसायन्समध्ये मागच्या वर्षी विचारलं जाऊ शकत होतं. तर चला जाऊ द्या, बघू आपण नेक्स्ट. आता त्याच्यामध्ये आता मेंदूचे 3 विभागातले गेलेले, मेंदू 3 विभागात विभागला गेलेला आहे, म्हणजे 3 पार्ट केले मेंदूचे. आता तर जर आपण फर्स्ट इयरला बघितलेलेच आहे तरी सेकंड इयरला परत एकदा बघून घेऊ. तर पहिले येतं सेरेब्रल कॉर्टेक्स, नंतर लिम्बिकल सिस्टम, नंतर येतं ब्रेन स्टीम. त्याच्यामध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजेच मेंदूचा वरचा भाग. आता लक्षात ठेवा, हे तो नाव लक्षात राहत नसेल तर राहू द्या. मेंदूचा वरचा भाग, मेंदूचा मधला भाग, मेंदूचा खालचा भाग. ब्रेन स्टीम, स्टीम म्हणजे खाली राहणारे. लिम्बिकल मिड ब्रेन म्हणलं तरी चालेल. आणि सेरेब्रल कॉर्टेक्स हे शब्द लक्षात तरी नाही राहिले तरी मराठीत लिहिलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स हा मेंदूचा वरचा भाग आहे, सर्वात वरचा भाग आहे. आणि ब्रेन स्टीम काय? खालचा आहे. समजलं? मेंदूच्या आता बघा याच्यामध्ये काय बघणार आहे आपण, मेंदूच्या या विभागामधून मानसिक कार्य केले जाते. आता आपलं मेंटल सगळं कशामधून होतं? सेरेब्रल कॉर्टेक्समधून. तर याच्यामध्ये सगळे मानसिक कार्य केले जाते, जसे विचार करणे, स्मरण प्रक्रिया, सामाजिक वागणूक, आपण कसं वागतोय समाजामध्ये, त्याच्यामध्ये भाषा, निर्णय घेणे, संवेदना, वर्तन, आपलं जे बिहेवियर आहे, दुसऱ्याविषयी ज्या संवेदना आहे, तर ते सर्व आपल्याला कुठून आपल्या काम करतं आपलं मेंदू? तर सेरेब्रल कॉर्टेक्स या भागामधून मेंदू आपलं कार्य करत असतो. तर मग परत बघू आता सेरेब्रल कॉर्टेक्सचे उपविभाग पडलेले, म्हणजेच आपले सब पार्ट पडलेले. तर त्याच्यामध्ये आता आपले जे बोन आहे, बोन पार्ट आहे तुमच्या, फ्रंटल बोन, परायटल बोन, ऑक्सिपिटल बोन. तर बोनचेच मग ते लक्षात ठेवायचं आणि त्याला लोप लावायचं होता, फ्रंटल लोप. तर फ्रंटल लोपचं काय काय फंक्शन आहे बघा, चला बघूया. फ्रंटल लोप, तर त्याच्यामध्ये फ्रंटल लोपचं काय फंक्शन आहे? हां, फ्रंटल लोब हा विचार करणे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं? विचार करणे आणि वर्तवणूक या कार्यासाठी जबाबदार आहे. आता मी विचार करणार आहे कशाचा? तर तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय, तो विचार करताय चांगलं शिकत नाही मॅडम किंवा चांगलं शिकवताय मॅडम, तर मग याचा विचार करतात. आणि वर्तवणूक, आता तुम्ही कमेंट केल्यानंतर तुमची वर्तवणूक कळणार आहे. चांगली कमेंट केली तर चांगली वर्तवणूक आहे, कार्यासाठी जबाबदार असतात. समजलं? त्यानंतर या भागाला जर कोणत्याही कारणाने दुखापत किंवा इजा झाली तर व्यक्तीची विचारसरणी आणि सामाजिक वर्तणूक बिघडते. विचारसरणी आणि सामाजिक, आता जर त्याच्या फ्रंटल म्हणजे आता समोरचं जे कपाळ असतं का, त्याला आपण फ्रंटल लोब असे म्हणतो, म्हणजे तिथं फ्रंटल लोब म्हणता येईल आपल्या समोरचा भाग. तर याच्यामध्ये जर काही मार लागला आपल्याला तर मग विचार करण्याचा आपला अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा बिघाड होऊ शकतो आपल्या वागणुकीमध्ये. तर मग काय, उदाहरणार्थ दुसऱ्याला दुसऱ्या देखत लघवी करणे. आता ही आपण जर आपला चांगला माणूस एखाद्याला एकदम असा सुदृढ माणूस आहे मानसिकदृष्ट्या, तर तो माणूस करणार आहे का? असं काही नाही. आणि जर माणसाच थोडं मेंटली बिघडलेला आहे तर तो माणूस करू शकतो ना. त्यामुळे तर हे उदाहरण चांगलं आहे, आणि असे तुम्ही मजेशीर किंवा चांगले तुमच्या मनाने पण दुसरे उदाहरण देऊ शकता. तर नेक्स्ट बघू आपण ऑक्सिपिटल लोब. तर ऑक्सिपिटल लोब म्हणजेच आपण बघितलं होतं ऑक्सिपिटल बोन होतं आपल्या बॅक साईडला बोनच्या, आपल्या स्कलच्या. तर मग ऑक्सिपिटल लोब काय करतं? दृष्टी. आता लक्षात ठेवायचं ऑक्सिपिटल दृष्टी, आपण मागच्या वर्षी पाठ केलेलंच आहे तसं, पण तरी लक्षात ठेवा, दृष्टी आकलन करते ऑक्सिपिटल बोन. समजलं? तर ओपासून आय लक्षात ठेवा वाटलंच, तसं तुम्हाला जसं सोपं जाईल तसं लक्षात ठेवा. तर मग नंतर टेम्पोरल कानाने ऐकण्यासाठी. तर हे पाठच होतं. वासांच्या किंवा ऐकण्याच्या क्रियेला टेम्पोरल लोब संबंधित असते. आता ऐकण्याचं टेम्पोरल कानाच्या वरती असतो ना, तो हाड आपलं टेम्पोरल, लक्षात ठेवायचं कानाचं ऐकण्यासाठी. आता परायटल लोब कुठे असतं? तर वरच्या डोक्याच्या भागात असतं. तर मग आपल्या वरती, बरोबर. त्याच्यामध्ये परायटल लोबकडून संवेदनाच्या आकलनावर आणि शारीरिक हालचालीवर नियंत्रण होते. आता आपण जसं हलतोय, हातवारे करणे, आकलन होणे संवेदनाचे, तर कोणी रडते तर आपण पण रडणार आहे. तर हे कशामुळे होणार आहे? आपलं परायटल लोब्स थ्रू होणार आहे. समजलं? आता नेक्स्ट बघू लिम्बिक लिम्बिक सिस्टममध्ये मिड ब्रेन म्हणू शकतो. आता मग याला काय, हा मेंदूचा मधला भाग असून मिड ब्रेन म्हणू शकता सोप्या भाषेमध्ये तुम्ही. तर मग हा मधला भाग असून त्याच्यामध्ये काय काय काम करतं, कार्य काय काय करतात? तहान, भूक यासाठी जबाबदार असतात. तहान, भूक, आता ही मनातल्या आपल्या हॉर्मोनलच्या म्हणता येईल किंवा आपल्या मनातूनच येतात ना. तर मिड ब्रेन तर काय, तहान, भूक या जबाबदार असतात. या विभागाकडून भावना, लैंगिक इच्छा, कार्य यांना मार्गदर्शन केले जाते. कशाना? भावना, आपल्या ज्या भावना असतात त्या. त्याच्यानंतर लैंगिक इच्छा, आपले लैंगिक बदल होतात जेव्हा आपण अडॉलसंट किंवा आपली
तरुणावस्था चालू होते तेव्हा. तर त्याच्यानंतर कार्य यांना मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जाते. आता याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करत असतं? मिड ब्रेन करत असतं. तर मग ब्रेन स्टेम आपला खालचा भाग आहे. तर मेंदूचा खालचा भाग असून आता परत परत ते शब्द यूज केलेले आहे. आपण पण करू शकतो. तुम्हाला समजते ना, पेपर लिहायच्या वेळेस आपल्याला कसं ट्रिक करणे, तेच क्वेश्चन तेच शब्द परत परत यूज करताय, तेच सांगताय. आपण थोडे नोट्स काढा. आता तुम्ही याच्यामध्ये मी नोट्स काढला, मला वेळ नव्हता म्हणून मी डायरेक्ट बुक्समधून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही नोट्स काढा, जे मेन आहे ते शब्द हायलाईट केलेले मी त्याच्या खाली, आणि हायलाईट शिकवताना पण नोट्स काढले तरी चांगले. आणि तर आता मेंदू हा खालचा भाग असतो. त्याच्यामध्ये काय काय कार्य बघू आपण. आता श्वसन म्हणजे आपले जे व्हायटल्स आहे ते कोण करतं? ब्रेन स्टेम करतं. तर मग ब्रेन स्टेम काय करतं? तर हृदयाचे कार्य, नाडीची गती, रक्ताभिसरण, BP, जागृत अवस्था या सर्व गोष्टीसाठी जबाबदार असतो. तर समजलं. त्याच्यामध्ये या भागाला इजा झाली तर बेशुद्ध अवस्थेत जाईल. तर कोमामध्ये पण जाऊ शकतो एखाद्या वेळेस. बेशुद्ध अवस्था म्हणजे आपलं नंतर गंभीर स्वरूपाची हानी असेल तर मृत्युमुखी पडू शकतो. आता मृत्युमुखी पण पडू शकतो गंभीर स्वरूपाची हानी असल्यास. तर समजलं. नेक्स्ट बघू मेंदूतील कार्यसमूह. आता मेंदूतील कार्यसमूह कसं कार्य करतं? वर्किंग युनिट ऑफ द ब्रेन. तर मेंदू हा असंख्य मज्जापेशीपासून बनलेला आहे. या मज्जापेशी मनुष्य झोपलेला असो किंवा जागा असो अखंडितपणे चालू असतात. म्हणजे माणूस झोपला तरी पण आपल्या मज्जापेशी न्यूरॉन चालू असतात. तर म्हणूनच याला गणना विशेष पेशी असे पेशीमध्ये याची गणना कशी केली जाते? विशेष पेशीमध्ये. आपले जे डोक्यातले सेल असतात किंवा पेशी असतात त्याला आपण विशेष पेशी असे म्हणतो. तर त्याच्या कार्य रासायनिक व विद्युत केमिकल आणि इलेक्ट्रिक टाईप पद्धतीचे असतात. तर याच्यामध्ये इलेक्ट्रिक टाईप असतात आणि केमिकल टाईप्स असतात. तर या आपणास विशेष तंत्राच्या सहाय्याने EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम ही तपासणी करून मेंदूच्या इलेक्ट्रिक हालचालीचा आलेख कागदावर उतरवला. आपण कसं आता ECG करून हृदयाचं कागदावर उतरतो तसंच आपलं EEG लक्षात ठेवायचे. मेंदूची तपासणी करण्यासाठी ही इलेक्ट्रिक हालचालीचं आपण आलेखावर नोंदवलं जातं. तर यावरून रोगाचे निश्चित करता येते. आता याच्यावरून काय होतं? आपल्याला रोग आहे की नाही, मानसिक आजार आहे की नाही याचं निश्चित करता येतं. तर फक्त निश्चित करता येत नसून त्यासोबत काय होतं? नॉट ओनली बट ऑल्सो होता. तर निश्चित करता येत नसून हा मेंदू कोणत्या भागात बिघडलेला आहे हे देखील तिथे कळतं. तर आता आपल्याला फक्त त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे हे न कळता त्यासोबत अजून काय कळणार आहे? मेंदू कोणत्या भागात बिघडलेले हे सुद्धा आपल्याला या तपासणीद्वारे कळणार आहे. तर आता नेक्स्ट बघू आपण. एका मज्जापेशी संपल्यानंतर दुसरी मज्जापेशी सुरू होते व मेसेज हा एकीकडून दुसरीकडे सिनॅप पद्धतीने पोहोचवला जातो. आता मज्जापेशी संपल्यानंतर दुसरी मज्जापेशी, आता 2 मज्जापेशी आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला करताना आणि आता सपोज घ्या ही एक मज्जापेशी आहे आणि ही एक मज्जापेशी. आता दोघांच्या मध्ये गॅप आहे. तर समजलं. तर इथून मला इकडे पाठवायचे, इकडून मला इकडे पाठवायचे आपल्याला. तर मग या दोघांच्या मध्ये काय? न्यूरोट्रान्समीटर आहे. तर मग ही पोहोचवण्याची पद्धती आहे. तर मग आपण बघू. आता याच्याकडून एकाकडून आपल्याला दुसरीकडे पोहोचवू नये. तर 2 मज्जापेशींमध्ये जी जागा असते ही जागा आहे. जी जागा असते त्यामध्ये रासायनिक द्रव्य असतो. तर समजलं. रासायनिक द्रव्य असतो त्यालाच आपण न्यूरोट्रान्समीटर असे म्हणतात. तर हे न्यूरोट्रान्समीटर पुलाप्रमाणे कार्य करून संदेश पुढे पाठवण्यास मदत करते. ज्या वेळेस मनुष्य विचार करत असतो, बोलत असतो किंवा कोणतीही कृती करत असतो त्यावेळी न्यूरोट्रान्समीटर ॲक्टिव्हली भाग घेतात, म्हणजे सक्रियपणे काम करतात ते. समजलं. तर नेक्स्ट बघू. रक्तस्राव, अपुरा रक्तपुरवठा, विषारी द्रव्यांमुळे किंवा मादक द्रव्यांमुळे मज्जापेशींना इजा होऊन न्यूरोट्रान्समीटरमध्ये बिघाड निर्माण झाला तर मानसिक कार्यावर परिणाम होतो. आता काय सांगितलेलं आहे? रक्तस्राव झाला, अपुरा रक्तपुरवठा झाला किंवा विषारी द्रव्यामध्ये एखाद्यानं औषध वगैरे पिलं किंवा पॉयझन वगैरे काही झालं, त्याला पॉयझनिंग, मादक द्रव्यांचे सेवन किंवा जास्तपैकी मादक द्रव्यांचं सेवन केलं तर मज्जापेशींना इजा झाली होऊन न्यूरोट्रान्समीटरमध्ये बिघाड होतो. आता जे अल्कोहोल पितात ना ते न्यूरोट्रान्समीटरवर इजा होतात डायरेक्ट. तर बिघाड निर्माण झाल्यानंतर काय होणार आहे? मानसिक कार्य, जे मेंटल कार्य आपलं हे जे मेंटल हेल्थ ती बिघडणार आहे किंवा कार्य बिघडणार आहे. त्याचा परिणाम कशावर होणार? आपल्या वृद्धावस्थेमध्ये मज्जापेशीचा आपल्या कार्यावर होतो. तर मग वृद्धावस्थेमध्ये जेव्हा म्हातारपण असतं तेव्हा मज्जापेशीचा ह्रास होतो. डिजेनरेशन म्हणजे त्याचा नाश होतो. झाल्यामुळे मानसिक कार्यावर परिणाम होतो. म्हणून म्हातारी माणसं कशी करतात? थोडं विचित्र बिहेव करतात ना.
तर त्यामुळे मेंदू आणि मनाची कुवत आणि ताकद कमी होते. आता जसं आपण म्हातार होणार तसं आपली प्रत्येक गाडी कशी जास्त दिवस झाल्यानंतर थोडी खराब होत जाते किंवा तिचं काही बिघडतच राहतं. तसं आपलं शरीराचं पण मानवाच्या जसं आपलं वय वाढत जाणार तसं आपलं जे फंक्शन आहे किंवा ऑर्गन आहे ते थोडे त्यांचं कार्यक्षमता थोडी कमी होत जाणार आहे, त्याची ताकद कमी होणार आहे. तर हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि व्हिडिओ जरा सर्वांना आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपले सबस्क्राईब वाढले तरच मी कंटिन्यू करू शकणार आहे. आणि आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा प्लीज. तुमची जी काही प्रक्रिया आहे, तुम्हाला आवडला किंवा तुम्हाला समजलं नाही, आणखीन एक्सप्लेन करायचं आहे किंवा उदाहरणासहित एक्सप्लेन करायचं आहे, तर तसं काही असेल तरी तुम्ही कमेंट करू शकता. मी म्हणजे नेक्स्ट टाईम मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी तुमची कमेंट लक्षात ठेवूनच बनवेल. तर धन्यवाद.